नमस्कार मित्रांनो, हां. मी उमेश यादव जयू. आज मी जिल्हा सिंधुदुर्ग, तालुका कणकवली, मौजे घोणसरी गावातील आयरेवाडी येथे आहे. आज येथे चंद्रकांत गोविंद जाधव यांनी शेतीला सुरुवात केलेली आहे. नांगरणी चालू आहे, ट्रॅक्टरच्या साहाय्याने तरवा काढण्याही चालू आहे. चला तर पाहूया चंद्रकांत गोविंद जाधव यांची शेती. मित्रांनो, हे आहे जाधव पिता पुत्र. यांनी आज शेतीला सुरुवात केलेली आहे. तरवा वगैरे काढत आहेत. आणि आता आपण त्यांना विचारूया की पारंपरिक शेती म्हणजे आपण बैलाच्या सहाय्याने जी शेती करायचो ती चांगली आहे की ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण शेती करतो ती चांगली आहे, हे आपण या काकांना विचारूया. सांगा काका, तुमच्यामध्ये काय आहे? माझ्या पद्धतीत बैलाची जोडी नांगरटी खरी काय समजला एक नंबर. त्याने चांगल्या प्रकारे शेती होते बैलाच्या ना अवताच्या ना भारी. आणि आपण ट्रॅक्टरने वगैरे नांगरतो, पाणी होतं त्याला काय उपयोग नाही, फावरा काम म्हणायचं त्याला. बरोबर. हा, मग शॉर्टकट मध्ये आपण शेती करतो फावरा काम तसं. पण बैलजोडीने जी आपण शेती करतो ती खरी शेती. पण आता तुम्हाला एवढं माहित आहे, तुम्ही मान्य करता की बाबा बैलजोडीने केलेली शेती चांगली, तर मग तुम्ही आता नांगराचा का वापर करताय? लोक गेले म्हणून आमकोणी गेलो नाही, तुम्ही बैलाची यंदा बैलाचीच करणार होतो मी. होय ना? हो, यंदा काय पुढच्या वर्षी बैलाचीच करणार, हे काय करायचं नाही. पुढच्या वर्षी तुम्ही बैलाने शेती करायचा असा विचार केला? कारण ह्याचा आता यांत्रिक नांगराचा उपयोग तुम्ही करून पाहिलात, तुम्हाला पाहिजे तसा काय त्याचा प्रतिसाद मिळत नाही, उपयोग होत नाही, चांगल्या प्रकारे शेती होत नाही ना. म्हणजे बैलजोडी जिंदाबाद. काका, तुमच्याकडे बैलगाडी वगैरे होती का? होती 30 वर्षात बैलगाडी पाळली. 30 वर्ष बैलगाडी बैलाही पॉवरफुल पाळली होती. नाच करायचं नाही, बैला पाळली होती. आता किती वर्ष झाली तुम्ही बैलगाडी बंद करून टाकला? आता 15 वर्ष आली बंद केला. कारण आता आधुनिक सर्व दळणवळणाची साधनं वाढलेली आहेत. आधुनिक दळणवळणाची साधनं वाढलेली आहेत, त्यामुळे आता जी पारंपरिक बैलगाडी वगैरे होती ती बऱ्याचशा शेतकऱ्यांनी काढूनच टाकली, बंदच करून टाकली. गाडी झाल्या ना मोठे. पण बैलगाडीतून फिरण्याची मजा काही वेगळीच होती ना? वेगळीच होती. वराती होतं एक नंबर. वरातीसाठी? वरासाठी एवढे 4 गावात माझीच बैलगाडी असायची वराती. कोणाचं लग्न आणि वरात काढायची झाली तर तुमच्याच गाडी नाही काढायची, तुमच्याच बैलगाडीतून वरात काढायची. हो आहे ना? गावात बिवांचे सगळ्यांची बैलांनी जायचो. बरोबर. बिनधास्त. ठीक आहे. आम्ही आशा करतो की पुन्हा असे दिवस येतील बैलगाडीचे. म्हणजे जरी बैलगाडी जलद वाहतुकीसाठी उपयुक्त नाही आहे, पण इतर काही गोष्टींसाठी बैलगाडी हवीच. आपलं उगावता भात नाही उगावता काम करू गावता. छोट्या छोट्या जवळच्या अंतरासाठी आपण बैलगाडीचा उपयोग करू शकतो. हो, करू शकतो. ठीक आहे. भाई हो, काय सांगू, एक दिवस बसलं तर सगळं सांगू शकते. बरोबर. किंवा जुन्या आठवणी तुम्हाला अजून आठवतात? बरोबर. मित्रांनो, हे चंद्रकांत गोविंद जाधव यांच्या घरी आत्ताच्या या घडीला 9 गुरे आहेत, त्यामध्ये एक म्हैस आहे. काही गुरं त्यांची दूध पण देतात, ते डेअरीला दूध घालतात. पण यावेळी मात्र त्यांनी काही वर्ष बैलाने शेती करत नाही आहेत, ट्रॅक्टरने शेती करतात. पण आता त्यांना अनुभव आला आहे की ट्रॅक्टरपेक्षा आपले पारंपरिक बैलच बेस्ट आहेत. काय तर यावेळी त्यांनी आता निश्चयच केलेला आहे की पुढच्या वर्षापासून आपण बैलानेच शेती करणार म्हणून. चला, काकांना शुभेच्छा देतो की त्यांनी खरोखरच बैलांनी शेती करावी आणि त्यांचा आदर्श इतर लोकांनाही घ्यावा. मित्रांनो, आता पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे. हे श्री जाधव साहेब आहेत. शेतजमीन नांगरण्याच्या ट्रॅक्टरने जमीन नांगरत आहेत. दोन 3 दिवसापासून इथे दिवस रात्र पाऊस पडत आहे. जास्त जोराचा नसला तरी एकदम कमीही म्हणता येणार नाही. तर पलीकडे बघा, या 2 स्त्रिया आहेत, त्या तरवा काढत आहेत.
आणि हे जे काका आहेत ते बघा, जमीन नांगरल्यानंतर त्याच्यामध्ये जे रान वाढलेलं आहे ते जमा करून वेगळ्या ठिकाणी जमा करत आहेत, वेगळ्या ठिकाणी ठेवत आहेत. जमिनीत वाढलेलं रान, गवत. बघा, ते एका बाजूला, मेरेच्या बाजूला ठिकठिकाणी ठेवत आहेत, कारण हे रान साफ केल्याशिवाय कोपऱ्यामधलं आपण लावणी राहू शकत नाही. आणि समोरच बघा भला मोठा डोंगर आहे, तिकडे धुके पण आहेत डोंगरावरती. या घोणसरी गावात हा डोंगर आहे, तिथे धुके आहेत बघा. पाऊस पडत आहे. डोंगरावरती धुके आहेत पहा. असा नयनरम्य नजारा आहे घोणसरी गावातील. आयरेवाडी येथून या व्हिडिओचं मी शूटिंग करत आहे. बघा, भर पावसामध्ये ते भिजून ट्रॅक्टरने जमीन नांगरत आहेत. म्हणूनच तर शेतकऱ्याला शेतकरी राजा म्हणतात. खूप कष्ट करतो. बघा, पलीकडे डोंगर आहे आणि इथे नजीकच कुर्ली घोणसरी येथील प्रसिद्ध डॅम आहे, धरण आहे. बघा, चिखलणी केली जात आहे. जितकी चांगल्या प्रकारे जमीन नांगरली जाईल, चांगल्या प्रकारे त्याचा चिखल होईल, तेवढा चांगला. मित्रांनो, इथे पहा, वरच्या कोपऱ्यातलं पाणी मेरा फोडून खालच्या कोपऱ्यात घेतलेलं आहे. या दोन महिला तरवा काढण्यामध्ये गुंतलेल्या आहेत. बघा मित्रांनो, डोंगरावरती धुके दिसत आहेत. पाऊसही पडत आहे पहा. मित्रांनो, हे काका बघा, मेरेवरती पुन्हा माती चढवत आहेत. चिखल लावून मेरा व्यवस्थित करत आहेत. मेरेवरचं रान वगैरे साफ करून चिखलाने मेरा व्यवस्थित करत आहेत. बघा, ठिकठिकाणच्या मेरा व्यवस्थित करण्याचं काम ते काका करत आहेत.
काका वयस्कर असले तरी तरुणाला लाजवतील अशा प्रकारे काम करत आहेत शेतात. मित्रांनो, हे पहा, आता तरवा काढण्याचं काम चालू आहे. बघा, तरवा काढून त्या पाण्यामध्ये धुतला जातोय. त्याची मुळे धुतली जातात आणि पुन्हा त्या तरव्याने गाठ मारून पेंड्या बाजूला ठेवल्या जातात. आणि लावणी लावताना नंतर त्या पेंड्या घेऊन लावणी लावली जाते. इकडे काकी आहे आणि इकडे वहिनी साहेब आहेत. बघा, या भाताच्या पेंड्या म्हणजे तरवा काढून पेंड्या बांधून त्या इथे टाकलेल्या आहेत. लावणी लावताना पुन्हा त्या वापरल्या जातील. मित्रांनो, इथे पहा, आता लावणीला सुरुवात झालेली आहे. पाठीमागे ट्रॅक्टरने नांगरलं जात आहे. तोपर्यंत पुढच्या कोपऱ्यांची तयारी केली जाते. तिकडून ते काका तरवा घेऊन येत आहेत. बघा मित्रांनो, लावणी लावता लावताच पाऊस आलेला आहे. आणि आता पाऊस चालू असताना देखील लावणीची कामं चालू आहेत. बघा, तरवा लावायचं काम चालू आहे. पाऊस आल्यामुळे प्लास्टिकचे कागद अंगावर घेतलेले आहेत, डोक्यावरती. मित्रांनो, माझा हा लावणीचा व्हिडिओ आपणास नक्कीच आवडेल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.